नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपले सरकार महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरून जे विद्यार्थी जी स्कॉलरशिप आहे ती रिसीव्ह करतात. तर काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे ती आपल्या कोणत्या बँक अकाउंटला रिसीव्ह होणार आहे. ते आधार कार्ड जो आहे तो कोणत्या बँक अकाउंटला सीडिंग आहे. तर त्याप्रमाणे आपली जी डी-बी-टी असते ती आपल्या अकाउंटला रिसीव्ह होत असते. तर काही विद्यार्थ्यांना आपल्या फॅमिली मेंबरचा मोबाईल नंबर जो असतो तो त्यांच्या आधारला रजिस्टर असतो आणि त्यासाठी आपली आधार सीडिंग स्टेटस आहे ती चेक करता येत नाही किंवा महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरून कोणत्या बँक अकाउंटला आपली जी डी-बी-टी आहे ती रिसीव्ह होणार आहे, हे सुद्धा काही विद्यार्थ्यांना माहीत नसते. तर ते आपण कशा पद्धतीने ऑनलाईन चेक करायचं आहे आपल्या महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरून, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आपल्याला नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे. जसे आपण या ठिकाणी लॉग इन करणार, आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला लेफ्ट साईडला ऑप्शन दिलेले आहे माय अप्लाय स्कीम. तर तुम्ही करंट इयरला म्हणजे चालू वर्षाला 2023 किंवा 24ची जी ॲप्लिकेशन केलं असेल आणि त्याची तुम्हाला जर डी-बी-टी रिसीव्ह झालेली असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन तुमची डी-बी-टी आहे ती फंड ट्रान्सफर किंवा फंड डिस्बर्स हा स्टेटस दिसत असेल, पण तुमच्या बँक अकाउंटला रिसीव्ह झाली नसेल, तर तुमच्या दुसरं बँक अकाउंट असेल तर त्या बँक अकाउंटला तुमची डी-बी-टी आहे ती रिसीव्ह झालेली असेल. तर ते डी-बी-टी आपण कोणत्या बँक अकाउंटला रिसीव्ह झालेली आहे, तर ते चेक करण्यासाठी आपल्याला करंट इयरला आपण ॲप्लिकेशन केलं असेल तर माय अप्लाय स्कीम या ऑप्शनवरती सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करू, या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला शेवटचा एक ऑप्शन दिलेला आहे फंड डिस्बर्स. तर मित्रांनो, जसे आपण या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करू, तुमचा जर चालू वर्षाचा ॲप्लिकेशन असेल 2023-24चा आणि त्यामध्ये तुम्हाला जर इन्स्टॉलमेंट पाठवली गेली असेल, तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन आहे ते या ठिकाणी शो होणार आहे. तर आपण या ठिकाणी करंट इयरला ॲप्लिकेशन केलेलं नाही, म्हणून आपण माय अप्लाय स्कीम हिस्ट्री जो लास्ट ऑप्शन आहे, तर त्या लास्ट ऑप्शनला आपण सिम्पली क्लिक करणार आहे आणि त्यानंतर आपली जी डी-बी-टी आहे ती कुठे रिसीव्ह झालेली आहे, कोणत्या अकाउंटला, तर ते आपण चेक करणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो फंड डिस्बर्स हा लास्ट ऑप्शन दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन आय डी दिलेली आहे, डिपार्टमेंट नेम दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो स्कीम नेम आहे, आपण कोणत्या स्कीममधून जी डी-बी-टी आहे ती रिसीव्ह केलेली आहे. तर आपल्याला सिम्पली जी ॲप्लिकेशन आय डी असते तर त्या ॲप्लिकेशन आय डीवर क्लिक करायचं आहे. जसे आपण ॲप्लिकेशन आय डीवर क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी बँक डिटेल शो होणार आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो बँक डिटेल. तर तुम्हाला फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे बँक नेम. तर तुम्हाला कोणत्या बँक अकाउंटला तुमची डी-बी-टी रिसीव्ह झालेली आहे त्या बँकेचे नाव तुम्हाला या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर तुमचा बँक अकाउंट नंबर दिलेला आहे, त्याचे जे लास्ट 4 डिजिट आहे, तर त्या 4 डिजिटचे या ठिकाणी तुम्हाला जो अकाउंट नंबर आहे तो दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला थर्ड ऑप्शन दिलेला आहे क्रेडिटेड डेट. तर तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट कोणत्या तारखेला पाठवली गेलेली आहे आणि सेकंड इन्स्टॉलमेंट आहे ती कोणत्या तारखेला पाठवली गेलेली आहे त्याची तुम्हाला डेट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आय डी दिलेली आहे. तर स्टेटमेंटमध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन आय डी दिसेल आणि त्यानंतर इन्स्टॉलमेंट टाईप दिलेला आहे आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट. तर डिस्क्रिप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे पेमेंट डन. तर मित्रांनो, आपल्याला सक्सेसफुली जी पेमेंट आहे ती पाठवली गेलेली आहे डी-बी-टी. तर अशा पद्धतीने आपण कोणत्या बँक अकाउंटला आपली जी डी-बी-टी आहे ती रिसीव्ह झालेली आहे हे चेक करू शकतो. तर आय होप मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक यू.